श्रीकृष्ण उपासना. श्रीकृष्ण प्रार्थना. वसुदेवसुतदेव कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु. कृष्ण माझी माता. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू, उत्तरी पैल पारू भव नदीचा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन, कृष्ण माझा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटे न करावा परता जीवा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. तर मंडळी, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. आज आपण जाणून घेणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी विषयी माहिती. म्हणजे काय? ऑगस्ट महिन्यात 2025 ह्या साली कृष्ण जन्माष्टमीचा उपवास कधी करावा? तर आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा 15 ऑगस्ट ह्या दिवशीच करायचा आहे. 15 ऑगस्ट दिवशी तुम्हाला संपूर्ण दिवसभर हा श्रीकृष्ण म्हणजेच गोकुळाष्टमीचा उपवास करायचा आहे. या उपवासाला तुम्ही जर बरेच जण अगदी निरंकार असा हा उपवास करतात, म्हणजे पाण्याचा थेंबही न पिता उपवास करतात. आणि बरेच जण ज्यांना सहन होत नाही, म्हणजेच ज्यांना सहन होत नाही त्यांनी फळ खाऊ शकता. म्हणजे तुम्ही केळी, दूध, चहा किंवा नारळ पाणी, त्याचबरोबर तुम्ही फलाहार घेऊ शकता. अगदीच त्यापैकीही 2 नंबरचे म्हणजे काय? ज्यांना उपवास तर करायचा आहे, बाळकृष्णाची आठवण तर काढायची आहे, नामस्मरणही करायचं आहे, त्याचबरोबर व्रतही करायचं आहे, त्यांना सहनच होत नाही भूक, अशांनी तुम्ही एक वेळ आहार म्हणजे काय? तर उपवासाचे पदार्थ वरीचे तांदूळ किंवा शाबूचे तांदूळ म्हणजेच खिचडी खाऊ शकता. शक्यतो हा उपवास निरंकार केला जातो. पण अगदीच तुम्हाला जमत नाही, पण तुम्हाला जसं आपलं मन पवित्र असतं, ज्या दिवशी आपलं व्रत असतं त्यावेळी एक अद्भुतच विचार मनामध्ये असतात, एक अद्भुतच गोष्ट असते जी आपल्यामध्ये संचारत असते, ती अद्भुतच भक्ती असते. म्हणजे व्रत केलं की आपल्याला परिपूर्ण वाटतं. तसंच आपल्याला व्रत करायचं आहे पण ते पूर्ण होत नाही. म्हणजे काय? फलाहार फक्त घेऊन होत नाही, गोळ्या औषध आहेत. आजकाल बऱ्याच जणांना खूप त्रास होतो व्रत केल्यावर, तर त्यांनी एक वेळचं आपलं फलाहार आणि एक वेळी तुम्ही फराळ करू शकता. त्या फराळामध्ये तुम्ही बटाटा खाऊ शकता, रताळे असतील तर तेही खाऊ शकता, आणि वरीचे तांदूळ म्हणजेच त्याला भगर म्हणतात काही भागामध्ये, शाबूचे तांदूळ म्हणजे काही भागात त्याला शाबूच फक्त म्हणला जातो, तो तुम्ही खाऊ शकता. आणि बरेच जण काय करतात, फक्त नारळ पाण्यावरही करतात. प्रत्येकाची
जशी जशी शरीराची कॅपॅसिटी त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं काय, मनातील श्रद्धा, भक्ती, भाव हा महत्त्वाचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने केला जातो, ज्या प्रकारे केला जातो तशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा हा उपवास अवश्य करा. तर सगळ्यांच्या मनातील शंका नक्कीच दूर झाली असेल की हा उपवास 15 तारखेला करायचा आहे, म्हणजे 15 ऑगस्ट दिवशीच आपल्याला हा उपवास करायचा आहे श्रीकृष्ण गोकुळाष्टमीचा. तर संध्याकाळच्या वेळी 12च्या नंतरनं काही गावागावामध्ये श्रीकृष्णाचा पाळणा वगैरे हलवून जन्म झालेल्याचं एक साजरा केला जातो, जन्मदिवस साजरा केला जातो. त्यानंतर थोडंसं सुटवडा वाटला जातो. आमच्या गावाकडे तशी प्रथा आहे. त्यावेळी 12च्या नंतरनं काही जण उपवास सोडतात, पण आमच्या इथे 12च्या नंतर म्हणजे सुटल्यात असं जमा होतो, पण दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या इथे उपवास सोडला जातो. जर 12च्या नंतर एखाद्याला सहनच होत नाही, त्यांनी 12च्या नंतर, रात्रीच्या 12च्या नंतर तुम्ही खाऊ शकता. आणि 16 तारखेला कलाष्टमी आहे. ह्या दिवशी गोपाळकाला असतो. म्हणजे काय, आपल्या इथे दहीहंडी उत्सव ह्या दिवशीसुद्धा कोण साजरा करतो, कोण ह्या दिवशीसुद्धा करतो. तर मनातील शंका नक्कीच दूर झाली असेल अशी मी आशा करते. तर भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलला अवश्य एक लाईक करा. अगदीच आवडलं नसेल तर डिसलाईकही करू शकता. पुन्हा भेटू एक छान